हे बघा आता जेवतो आम्ही. छान. मम्मा मी सगळं बंद केली. मम्मा मी सगळं बंद केली. हे बघा आमचे गणपती बाप्पा. ॲक्च्युली आरोही आता हे बघा पूर्ण. हाय हॅलो नमस्ते, तुम्हाला सगळ्यांना मनापासून स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. मी आहे आर्या आणि कसे आहे तुम्ही सगळे? बरे आहे ना? मी पण बरी आहे. चला आज ना ट्यूसडे आहे आणि आजपासून ना आरोहीचं आणि गुडियाचं स्कूल चालू झालेलं आहे आणि आत्ता वाजलेलं आहे सकाळचं 11:15 वाजता वाजलेलं आहे आणि 11:30ला ना अजून एक 15 मिनिटाने गुडियाला मला आणायला जायला पाहिजे. तोपर्यंत बघा आता माझं सगळं आज ना सकाळी पाणी होतं, मग सगळं माझं सगळं काय ते काम वगैरे सगळं झालेलं आहे. सकाळी मी टिफिनमध्ये गुडियाला आणि आरोहीला त्याच्या पप्पाला साबुदाण्याची खिचडी केली होती, तेच दिली. आणि आज आहे अनंत चतुर्दशी ना, आज लास्ट आहे गणपतीचं. मग मी विचार करते की हे बघा हे आमचे गणपती माझी मुलगीने काढलेलं आहे, किती छान सुंदर. ह्याचं मी ना पूजा करणार आहे. हे बघा देवाचं वगैरे पूजा झालेली आहे. इकडं पण सगळं माझं भांडे सगळं झालेलं आहे. हे बघा आमच्याकडे किती ऊन आहे. मी ना अजून नाश्ता केली नाही आहे, क्योंकि आता परत एक 10 मिनटंच राहिलेले आहे आणि परत घेऊन बसले की ते बरोबर घाईघाईत होणार नाही. तर पहिला गुडियाला आणते, त्याच्यानंतरच मी नाश्ता करते. आणि आज मी करणार आहे खूप स्पेशल जेवण करणार आहे, तुम्हाला मी नंतर दाखवते. ब्लॉग स्किप करू ना प्लीज, कंटिन्यू बघा ब्लॉग. चला मी आज रांगोळी काढली, रांगोळी दाखवते तुम्हाला. हे बघा कपडे बघा सगळे किती कपडे असतात आमचे. लहान वगैरे असलं ना घरात ना खूप कपडे पडतात. आता बाकीचं तरी सगळं झालेलं आहे, फक्त मला जेवण बनवायचं आहे. आज काहीतरी मी स्पेशल जेवण करणार आहे. आता लेकिन काय करते, आता एक 10 मिनिटाने पहिला गुडियाला जाऊन आणते, मग आल्यानंतर मी नाश्ता करून घेते. त्याच्यानंतर मग काय आहे ते सगळं तुम्हाला दाखवते मी. मग ब्लॉगमध्ये बनवून राहा, सोडून जाऊ नका, पूर्ण बघत राहा. आत्ता बघा गुडियाला आणली, बरोबर 12 वाजले बघा. बरोबर अर्धा तास पाहिजे जायला यायला, अर्धा तास पाहिजे. ते बरं लहान मुलांना हात पकडून आणायचं हे करायचं म्हणजे खूप कसे. बापरे किती ऊन आहे, भरपूर ऊन आहे. हे बघा गुडिया हाय म्हण. हाय. आत्ता आली स्कूलवर. हे बघा कॉफी आणि साबुदाण्याची खिचडी. हे बघा 12:15 वाजले. त्याला हे तर नाश्ता म्हणायचं काय, ह्याला लंच म्हणायचं बघा. आता बापरे माझा दर वेळ असंच होते बघा. आता 2 वाजलेले. आता आरोहीला आणायला गेली होती, आता आलो बघा जस्ट. बापरे एवढं ऊन आहे ना आमच्याकडे बाई, नको वाटते बाहेर जायचं ना. आता कसं 11 दिवसाचा गॅप पडला ना, यायचं जायचं असं अप अँड डाऊन. तो आज बरोबर 4 फेरी झालं बघा. तो एवढं पाय दुखायला लागले ना, बापरे खरंच खूप पाय दुखायला लागले. आता हाय. कसं गेलं का आज? बरं गेलं. शिकवले की नाही? आता हे बघा पुरणपोळीसाठी मी सगळं तयारी करून ठेवलेली आहे. हे बघा सारणमध्ये की स्टफिंग काय म्हणतात त्याला मराठीमध्ये, स्टफिंग सारणच म्हणतात ना बघा, मला कमेंटमध्ये सांगा जरा. आणि हे पीठ मळून ठेवलेले आहे मी बघा. हे बघा सॉफ्ट पीठ मळून ठेवलेले आहे. आणि हे बघा कढीसाठी मला कढीच खूप आवडते. बटाटा उकडून ठेवलेले आहे. 3 वाजलेले आहे. आरोही ना ट्युशनला गेली, गुडिया खेळते. गुडिया झोपायला तयार नाही आहे. झोप म्हटलं तरी, लेकिन मला झोप यायला लागले. लेकिन आता एवढं सगळं काढून ठेवलेलं आहे तर करायला पाहिजेच, क्योंकि मी ना पुरणपोळी करून खूप वर्ष झाले. आता कसं गणपतीला मला करायचंच होतं. आमची आरोही खूप म्हणते की मम्मा कर 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 म्हणून, लेकिन घरात असं झालं म्हणून काय केले नाही. लेकिन आज तरी अनंत चतुर्दशीचे चांगलं दिवस आहे, आज तरी काहीतरी करूया असं गोडमध्ये की छान ठेवलेलं आहे. आणि इकडं माझं कढी होते बघा पुरणपोळीचं. भांडे किती पडलेलं आहे, पाणी आलं नाही अजून. पोळी करून घेते. 5 वाजले आता. पीठ ना छान घ्यायचं असं.
आता एवढं सगळं मी ना करून घेतलेलं आहे स्टफिंग. मी एकदमच असं ना भरून घेते, कारण की मला करायला ना पटपट जमतं, म्हणजे की बरोबर पडतं ते. नाहीतर ना एक 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 करायचं म्हणजे की ना खूप वेळ लागतो. आता 5:45 वाजलेलं आहे. आता हे बघा माझं पुरणपोळी करून झालेलं आहे. पुरणपोळी केली आणि हे बघा बटाट्याची भाजी केली, कढी केली. आता फक्त काय आहे, माझं फक्त भात लावायचं आहे. आता बघा 8:45 वाजलेलं आहे. माझं सगळं जेवण सगळं स्वयंपाक वगैरे झालेलं आहे. आता त्याला बघा पूजा वगैरे मध्ये की इकडचं पूजा केलेली आहे. हे बघा लक्ष्मीदेवीचं हार वगैरे घातलेली आहे, दिवा लावलेली आहे आणि आता अगरबत्ती लावायचं आहे. आता तिकडचं चला, आता तिकडचं आपलं गणपतीचं ना पूजा करून घेऊया. पुढे ते ठेव आणि हे इकडे. हे बघा आमचे गणपती बाप्पा. ॲक्च्युली आरोही नाही काढली होती ना, तेव्हापासून काही पूजा केलंच नाही. लेकिन आता एवढं देवाचं काढलेलं आहे तर पूजा तरी करायला पाहिजेच. पूजा वगैरे झालेली आहे. हे बघा एवढंसं पूजा केलेली की मनाला ना खूपच म्हणजे की खूप शांती, असं शांतीसारखं वाटते बघा. मतलब की बरोबर ना 12-13 दिवस झाले देवाचं पूजा नाही, काय नाही, घर कसं तरी वाटत होतं. आता लेकिन ना खूप म्हणजे खूप असं हे वाटते, चांगलं वाटतं. असं माझे गजरा पडायला लागले सारखं सारखं. त्यांना जेवण करून घेतो. हे बघा आता जेवतो आम्ही. छान झालेलं आहे जेवण. हो गुडिया, कसं झालं पुरणपोळी? हां छान झाले. मी खाऊन दाखवते. छानच झालेलं आहे. हा दिवसभर तरी खूपच हे झालं, दिवसभर थांबून थांबून पण पाय दुखायला लागले. चला मग हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. प्लीज तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन दाबा. आता परत एक नवीन ब्लॉगमध्ये उद्या भेटूया. तोपर्यंत सेफ राहा, सुरक्षित राहा. चला मग बाय बाय, टेक केअर. गुड नाईट. गुड नाईट.